केवळ निवडणुकीच्या तोंडावर उगवलेले आणि कसलाही जनसंपर्क नसलेले संजय मंडलिक स्टंटबाजी करत मुक्ताफळ उधळतायत। खासदार धनंजय महाडिक यांच्या आजवरच्या कामामुळे महिला वर्ग त्यांच्या पाठीशी आहे। त्यामुळेच खासदार महाडिक यांच्या मेळाव्यांना महिलांची उदंड उपस्थिती असते। साड्यांसाठी नव्हे तर महिला सबलीकरणासाठी काम करणाऱ्या माणसाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहतो। मात्र तरीही राजकीय द्वेषातून बिनबुडाची विधानं करून महिलांचा अवमान करणाऱ्या मंडलिकांना महिलाच धडा शिकवतील असा सणसणीत टोला शिवानी पाटील यांनी लगावला। सोमवारी सायंकाळी लक्षतीर्थ वसाहतीत झालेल्या महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। यावेळी अनेक महिला वक्त्यांनी संजय मंडलिक यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत येत्या निवडणुकीत महिला शक्तीच मंडलिकांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा दिला। भागीरथी महिला संस्थेच्या वतीने सोमवारी सायंकाळी लक्षतीर्थ वसाहतीतल्या कसबेकर हॉलमध्ये महिला मेळावा पार पडला। यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून आजवर राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। कला, शिक्षण, आरोग्य, स्वसंरक्षण, आर्थिक स्वावलंबन अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांना संधी दिली जाते। सुमारे 70,000 महिला भागीरथीच्या छताखाली एकत्र आणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला। त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयामध्ये महिला वर्ग अग्रेसर असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तर खासदार धनंजय महाडिक यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित राहतात ते साड्यांसाठी नव्हे तर महाडिक दाम्पत्याने केलेल्या कामामुळे असं प्रतिपादन शिवानी पाटील यांनी केलं। महिलांचा अवमान करणाऱ्या संजय मंडलिकांना महिलाच धडा शिकवतील असा सज्जड इशाराही पाटील यांनी दिला। आजवर धनंजय महाडिक यांनी समाजकारणाला महत्त्व दिलं, महिलांच्या प्रगतीसाठी अनेक उपक्रम राबवले। त्यांच्या कामामुळेच महिला वर्गाचा त्यांना नेहमी पाठिंबा असेल असे उद्गार त्यांनी काढले। खासदार महाडिक यांच्यावर जर कोणी बिनबुडाचे आरोप केले तर महिला शक्ती गप्प बसणार नाही अशी भावनाही उपस्थित महिलांनी व्यक्त केली। यावेळी जयवंत पाटील, दीपक पाटील, विश्वास कळके, राजू कसबेकर, स्वप्नील राऊत, ओंकार निकम, अमर सरनाईक, गणेश खाडे, संजय पाटील, रुपाली रेडेकर, सुजाता कानडा, प्राजक्ता शिंदे, वंदना शहापूरकर, सुषमा पाटील, गीता परीट, अश्विनी पाटील यांच्यासह महिला वर्ग उपस्थित होता।